माझं नाव अविनाश, वय 45 वर्ष. कोल्हापूरच्या राजारामपुरी भागात माझं हे 2 मजली जुनं पण सुसज्ज घर आहे. पत्नी गेल्यानंतर गेल्या 3 वर्षात या घरांच्या भिंती जणू मला खायला उठायच्या. मुलगा अमेरिकेत स्थायिक झाला होता. दिवसा ऑफिसमध्ये वेळ जायचा, पण संध्याकाळी घरी परतल्यावर तोच एकटेपणा, तो शांत अंधार आणि तीच रिकामी खुर्ची माझी वाट पाहत असायची. लोक म्हणायचे, अविनाश घर भाड्याने देऊन टाक, निदान घरात माणसांचा वावर जरी राहील. मला आधी ते पटलं नाही, पण एक दिवस त्या रिकामेपणाचा इतका कंटाळा आला की मी वरच्या मजल्यावर टू लेटचा बोर्ड लावला. 2-4 दिवसात अनेक लोक येऊन गेले, पण कोणाला शांतता हवी होती, तर कोणाला माझं घर खूप मोठं वाटत होतं. मग एके दिवशी दुपारी दारावर बेल वाजली. बाहेर रणरणतं ऊन होतं. मी दरवाजा उघडला आणि समोर एक चैतन्य उभं होतं. 22-23 वर्षाची एक मुलगी, पांढरा लखनवी कुर्ता, निळी जीन्स आणि खांद्यावर एक मोठी पिशवी. तिचे केस उन्हामुळे थोडे विस्कटले होते, पण तिच्या डोळ्यात एक वेगळीच चमक होती. नमस्कार, मी रिद्धी. इथे वरचा मजला भाड्याने मिळणार आहे असं बोर्डवर वाचलं. ती हसून म्हणाली. तिने जेव्हा स्मित हास्य केलं, तेव्हा तिच्या गालावर एक छोटीशी खळी पडली. त्या एका क्षणासाठी मला माझ्या पत्नीची आठवण झाली. तिलाही अशीच खळी पडायची. मी तिला आज बोलवलं. ती उत्साहाने घर बघायला आली. सर, ही गॅलरी किती छान आहे. इथे मी माझी खूप सारी झाडं लावू शकते का? मला बागेची खूप आवड आहे, तिने विचारलं. मी फक्त मान डोलावली. माझं लक्ष तिच्या बोलण्यापेक्षा तिच्या उत्साह व्यक्तिमत्वाकडे जास्त होतं. तिच्या येण्याने घरातला जुनाट फर्निचरलासुद्धा जणू नवी झळाळी आली होती. तिने लगेच घर पसंत केलं. ती एका IT कंपनीत इंटर्नशिप करत होती आणि तिला अभ्यासासाठी शांतता हवी होती. तिसऱ्या दिवशी रिद्धी राहायला आली. तिने सामान लावताना इतका पसारा केला होता की मला राहावेना. मी वर जाऊन तिला मदत करायला लागलो. अरे सर, तुम्ही कशाला कष्ट घेताय? मी करेन हळूहळू, ती म्हणाली. काय हरकत नाही रिद्धी, रिकामं बसण्यापेक्षा काहीतरी काम केलेलं बरं, मी हसत म्हणालो. काम करता करता आमचा संवाद सुरू झाला. तिला संगीताची आवड होती. तिने तिचा छोटा म्युझिक प्लेअर लावला आणि जुनी गाणी वाजायला लागली. लग जा गले हे गाणं ऐकून मी क्षणभर थबकलो. सर, काय झालं? तिने जवळ येत विचारलं. काही नाही, हे गाणं माझ्या पत्नीला खूप आवडायचं, मी खिडकीबाहेर पाहत म्हणालो. तिने हळूच माझ्या खांद्यावर हात ठेवला. तो स्पर्श अगदी हलका होता, पण त्यात एक अनामिक ओढ होती. आय एम सॉरी सर, पण आयुष्य थांबत नाही ना. तुम्ही स्वतःला या घरासारखं बंदिस्त का करून ठेवलं आहे? तिचा तो प्रश्न थेट माझ्या काळजाला लागला. तिच्या डोळ्यात माझ्यासाठी सहानुभूती नाही, तरी आपुलकी दिसत होती. रिद्धी राहायला आल्यापासून माझं आयुष्य बदललं. सकाळी तिच्या पैंजणांचा आवाज वरच्या मजल्यावरून यायचा की मला जाग यायची. कधी कधी ती खाली येऊन म्हणायची, सर आज उपमा केलाय, थोडा चाखून बघाल का? मी नको म्हणायचो, पण ती हक्काने माझ्या हातात ताडली टेकवायची. तिने बनवलेल्या पदार्थांमध्ये एक वेगळीच चव होती. कदाचित त्या प्रेमाची चव होती, जी मला कित्येक वर्षांपासून मिळाली नव्हती. एके संध्याकाळी मी ऑफिसमधून घरी आलो. बाहेर पाऊस नुकताच थांबला होता. सगळीकडे ओल्या मातीचा सुगंध दरवळत होता. मी पाहिलं तर रिद्धी खाली बागेत झाडांना पाणी घालत होती. तिने केस बांधले नव्हते, ते तिच्या पाठीवर मुक्तपणे पसरले होते. पावसाचे काही थेंब तिच्या केसांवर साचले होते. ती इतकी सुंदर दिसत होती की मी टक लावून पाहत राहिलो. अचानक तिचं लक्ष माझ्याकडे गेलं. सर, कधी आलात आणि असे उभे का आहात? तिने विचारलं. मी थोडा सावरलो. आत्ताच आलो. बागेतली झाडी खूप छान फुललीत. हो ना, ही आपली झाडं आहेत, त्यांना प्रेमाची सवय झाली आहे, ती मुश्किलपणे म्हणाली. त्या दिवशी रात्री मी बेडवर पडून विचार करत होतो. मी 45 वर्षाचा आणि ती 22 वर्षाची. आमच्या वयातलं अंतर मोठं होतं, पण तिच्यासोबत असताना मला ते कधीच जाणवलं नाही. ती मला सर म्हणायची, पण तिच्या वागण्यात एक वेगळीच जवळीक होती. माझ्या मनाच्या कोपऱ्यात कुठेतरी एक अंकुर फुटत होता, जो मला सांगत होता की वय कितीही असलं तरी हृदयाला प्रेमाची गरज लागतेच. पण समाजात राहताना हे कसं शक्य आहे? ती माझी भाडेकरू आहे, माझी मुलगी होऊ शकते, इतकं तिचं वय आहे. अशा विचारात असतानाच अचानक वरच्या मजल्यावरून काहीतरी पडल्याचा मोठा आवाज आला. रिद्धीच्या ओरडण्याचा आवाज आला. मी घाबरून धावत वर गेलो. रिद्धी जमिनीवर बसली होती. तिच्या पायाला काच लागली होती आणि रक्त येत होतं. रिद्धी, काय झालं? मी तिच्याजवळ गुडघ्यावर बसलो. सर, ते फुलदाणी पडली आणि ती रडायला लागली. मी तिचा पाय माझ्या हातात घेतला. तिचे पाय गोरेपान आणि नाजूक होते. मी हळुवारपणे काच काढली. तिला वेदना होत होत्या. तिने माझा खांदा घट्ट पकडला. त्या स्पर्शाने माझ्या अंगावर काटा आला.
मी मलम लावून मलमपट्टी केली. आता ठीक आहेस? मी विचारलं. तिने डोळ्यात पाणी आणून माझ्याकडे पाहिलं. थँक्यू सर. तुम्ही नसता तर माझं काय झालं असतं? मी तिच्या चेहऱ्यावरचे केस बाजूला केले. आमचे चेहरे खूप जवळ होते. तिच्या श्वासांची उष्णता मला जाणवत होती. त्या एका क्षणात आम्ही दोघंही हरवून गेलो होतो. ना वय आठवलं ना नातं. फक्त समोर असलेली ती एक व्यक्ती, तिच्याबद्दल वाटणारी ती ओढ. तिने हळूच माझे तोंड तिच्या हाताने पकडले आणि माझ्या कपाळावर एक छोटासा मुका घेतला. तुम्ही खूप ग्रेट आहात विनायक. मी काहीच बोलू शकलो नाही. फक्त तिच्याकडे पाहत राहिलो. त्या रात्री पावसाचा जोर पुन्हा वाढला होता. पण आमच्या मनातली वादळं त्याहून मोठी होती. हे नातं आता मालक भाडेकरू राहिलं नव्हतं. याला नाव काय द्यावं हे मला माहीत नव्हतं. पण हे नातं हवं असं वाटत होतं. त्या रात्री रिद्धीने माझ्या कपाळावर घेतलेला तो छोटासा मुका माझ्या मनावर कायमचा कोरला गेला होता. मी 45 वर्षाचा पुरुष, ज्याने आयुष्यात फक्त जबाबदाऱ्या आणि एकटेपणा पाहिला होता. त्याला एका 22 वर्षाच्या मुलीने असं हक्कानं जवळ घ्यावं हे माझ्या कल्पनेपलीकडचं होतं. दुसऱ्या दिवशी सकाळी मी लवकर उठलो. पण माझ्या मनात तीच घालमेल होती. विनायक, तू काय करतोयस? ती तुझी भाडेकरू आहे. तुझ्या मुलाच्या वयाची आहे ती. माझं मन मला ओरडून सांगत होतं. पण हृदय मात्र तिच्या त्या मऊ स्पर्शाच्या आठवणीत गुंतलेलं होतं. मी किचनमध्ये चहा बनवत होतो. इतक्यात मागून पैंजणांचा आवाज आला. रिद्धी खाली येत होती. तिने आज गुलाबी रंगाचा ड्रेस घातला होता. तिचे केस ओले होते. कदाचित ती आत्ताच आंघोळ करून आली होती. तिच्या अंगातून सावळ्या साबणाचा आणि ओल्या केसांचा एक मादक सुवास येत होता. सर, चहा झाला का? तिने अगदी जवळ येऊन विचारलं. मी वळून पाहिलं. तिचे ओले केस तिच्या खांद्यावर विखुरलेले होते आणि त्यातून पाण्याचे काही थेंब तिच्या ड्रेसवर पडत होते. मी तिच्या डोळ्यात पाहिलं. तिथे कालच्या रात्रीबद्दल कोणताही पश्चाताप नव्हता. उलट एक प्रकारचं निमंत्रण होतं. हो, झालाय, मी अडखळत म्हणालो. तिने चहाचा कप घेतला आणि माझा हात पकडून मला डायनिंग टेबलवर बसवलं. विनायक, तुम्ही कालपासून खूप विचार करताय. कशाची भीती वाटते का तुम्हाला? तिने पहिल्यांदाच मला माझ्या नावाने हाक म्हणून मारली होती. तो शब्द तिच्या ओठातून इतका गोड वाटला की माझं वय विसरल्यासारखं झालं. रिद्धी, हे सगळं लोक काय म्हणतील? माझं वय आणि तुझं वय? मी बोलण्याचा प्रयत्न केला. तिने माझा हात तिच्या दोन्ही हातात घेतला. लोक कधीच कोणाचं सुख बघत नाहीत विनायक. तुम्हाला माहिती आहे, जेव्हा तुम्ही काल माझा पाय हातात घेतला तेव्हा मला जाणीव झाली की मला हवा असलेला माणूस माझ्यासमोर आहे. तुमच्या त्या हातांमध्ये जी ऊब आहे ती मला सुरक्षित वाटते. त्या दिवशी सकाळी खूप जोरात पाऊस पडायला लागला. कोल्हापुरातला पाऊस एकदा सुरू झाला की थांबायचं नाव घेत नाही. वीज गेल्यामुळे संपूर्ण घरात अंधार झाला होता. मी माझ्या खोलीत गेलो आणि आरामात खुर्चीत बसून पावसाचा आवाज ऐकू लागलो. अचानक दरवाजा हळूच उघडला गेला. अंधारातही मला रिद्धीचं अस्तित्व जाणवलं. ती माझ्याजवळ आली आणि खाली जमिनीवर माझ्या पायापाशी बसली. इथे का बसलीस? मी विचारलं. मला भीती वाटते विनायक, आणि मला तुमच्याजवळ राहायचे. ती कुजबुजली. तिने तिचं डोकं माझ्या गुडघ्यावर टेकलं. मी नकळत तिच्या ओल्या केसातून हात फिरवायला लागलो. माझे हात तिच्या मऊ मानेला स्पर्श करत होते. तिने एक दीर्घ श्वास घेतला आणि माझे हात घट्ट पकडले. विनायक, तुम्हाला कधी वाटलं का की आपण एकमेकासाठीच बनलो आहोत? तिने मान वर करून विचारलं. अंधारात तिचे डोळे चमकत होते. मी खुर्चीतून खाली उतरलो आणि तिच्यासमोर बसलो. आमचे चेहरे इतके जवळ होते की एकमेकांचे श्वास एकमेकांना जाणवत होते. पावसाच्या आवाजात आमची धडधड ऐकू येत होती. मी हळूच तिचा चेहरा माझ्या हातात घेतला. तिचे ओठ थरथरत होते. रिद्धी, मी स्वतःला खूप रोखण्याचा प्रयत्न केला, पण आता नाही होत, मी म्हणालो. मी तिच्या कपाळावर किस केलं आणि तिच्या डोळ्यावर तिने डोळे मिटले आणि मला एक घट्ट मिठी मारली. त्या मिठीत एक वेगळीच तडप होती. कित्येक वर्षाची तहान जणू त्या एका मिठीत सामावलेली होती. तिने माझ्या छातीवर डोकं टेकवलं आणि म्हणाली, मला कुठेही जाऊ देऊ नका. मला याच घरात तुमच्यासोबत राहायचे. त्या रात्री आम्ही बराच वेळ तसेच बसून राहिलो. बोलण्यासारखं काही उरलं नव्हतं. शरीराची ओढ आणि मनाची जवळीक यातील अंतर पुसले जात होते. मी तिला हळूच उचललं आणि सोफ्यावर जाऊन बसवलं. माझा हात तिच्या कमरेभोवती होता. ती माझ्या खांद्यावर डोकं ठेवून शांत होती. उद्या जेव्हा सूर्य उगवेल तेव्हा सगळं बदलेल का? तिने विचारलं. काहीही बदलणार नाही सिद्धी. तू माझी आहेस आणि मी तुझा. मी तिला अधिक जवळ ओढत म्हणालो. दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा मी जागा झालो तेव्हा रिद्धी माझ्या शेजारी बसून मलाच निहाळत होती. तिच्या चेहऱ्यावर एक तृप्त हास्य होतं. तिने माझ्या कपाळावरचे केस बाजूला केले आणि म्हणाली,
गुड मॉर्निंग विनायक. पण म्हणतात ना, सुखाचे दिवस लवकर संपतात. दुपारी अचानक माझ्या मुलाचा सुमितचा फोन आला. बाबा, मी पुढच्या आठवड्यात कोल्हापूरला येतोय. एक सरप्राईज आहे. तो उत्साहाने बोलत होता. माझं काळीज धडधडलं. सुमित येणार? जर त्याला रिद्धीबद्दल आणि आमच्या नात्याबद्दल कळलं तर? रिद्धी तर त्याच्याच वयाची होती. समाज, कुटुंब आणि माझं चारित्र्य या सगळ्या गोष्टी आता माझ्या डोळ्यासमोर नाचू लागल्या. मी रिद्धीकडे पाहिलं. ती बागेत फुलांशी खेळत होती. ती किती निरागस होती आणि मी किती मोठ्या संकटात सापडलो होतो. आमचं हे नातं एका नाजूक वळणावर येऊन ठेपलं होतं. काय होईल जेव्हा सुमित येईल? रिद्धीला मी जगासमोर माझी म्हणून स्वीकारू शकेल का? की हा ओलावा फक्त पावसाळ्यापुरताच मर्यादित राहील? सुमितचा फोन आल्यापासून माझ्या पायाखालची जमीन सरकली होती. रिद्धी बागेत हसत होती, पण माझ्या मनात विचारांचं काहूर माजलं होतं. सुमित 26 वर्षाचा आणि रिद्धी 23 वर्षाची. माझा स्वतःचा मुलगा जेव्हा आपल्या वडिलांना त्याच्याच वयाच्या मुलीसोबत पाहील, तेव्हा त्याची प्रतिक्रिया काय असेल? समाज मला म्हातारा अर्क म्हणेल की भ्रष्ट? काय झालं विनायक? सुमित येतोय म्हणून टेन्शन आलं आहे का? रिद्धीने जवळ येत विचारलं. तिने माझ्या हाताला स्पर्श केला, पण आज मी तो स्पर्श झटकला. रिद्धी, हे सगळं थांबावं लागेल. सुमित येतोय. त्याला हे समजलं तर तो काय विचार करेल? आणि ही दुनिया, हे लोक जगू देतील आपल्याला? मी चिडून आणि घाबरून म्हणालो. रिद्धीचे डोळे भरून आले. ती शांतपणे वरच्या मजल्यावर निघून गेली. त्या रात्री आमच्यात एकही शब्द झाला नाही. घराची ती जुनी शांतता पुन्हा परतली होती, पण यावेळी ती शांतता जीवघेणी होती. आठवडा संपला आणि सुमित दारात उभा राहिला. बाबा म्हणत त्याने मला मिठी मारली. खूप आनंदी दिसत होता, पण माझं लक्ष सारखंच वरच्या मजल्याकडे जात होतं. रिद्धी वरच होती. तिने खाली येण्याचं टाळलं होतं. जेवताना सुमित अचानक म्हणाला, बाबा, वरच्या मजल्यावर काय केलं? कोणाला भाड्याने दिलं आहे का? माझा घास घशातच अडकला. हो, एक मुलगी आहे, रिद्धी नाव आहे तिचं. IT मध्ये जॉब करत आहे. मी कसाबसा शब्द जुळत म्हणालो. अरे वा, तिला खाली बोलवा ना, ओळख तरी होईल. सुमित म्हणाला. इतक्यात पायऱ्यांवरून पैजणांचा आवाज आला. रिद्धी खाली आली होती. तिने आज साधी साडी नेसली होती, पण ती खूपच गंभीर दिसत होती. सुमितने तिच्याकडे पाहिलं आणि तो क्षणभर थबकला. माझ्या काळजाचा डोका चुकला. मला वाटलं आता सगळं संपलं. रिद्धी, तू इथे? सुमित आश्चर्याने ओरडला. मी गोंधळलो. तुम्ही एकमेकांना ओळखता? बाबा, ही रिद्धी माझी कॉलेजची ज्युनियर आहे. आम्ही पुण्यात एकाच ग्रुपमध्ये होतो. सुमित हसत म्हणाला. परिस्थिती आता अधिकच गुंतागुंतीची झाली होती. सुमितला वाटलं होतं की रिद्धी फक्त एक अनोळखी मुलगी आहे, पण माझ्या मनात जे सुरू होतं ते सांगण्याची हिंमत माझ्यात नव्हती. पुढचे 2 दिवस मी रिद्धीपासून लांब राहण्याचा प्रयत्न केला, पण रिद्धीच्या नजरेतलं दुःख मला सहन होत नव्हतं. एके रात्री सुमित बाहेर गेला असताना रिद्धी माझ्या खोलीत आली. तिने तिची बॅग भरली होती. मी जाते विनायक. तुमच्या मनात माझ्यासाठी प्रेम आहे, पण जगाचा सामना करण्याची हिंमत नाही. सुमित तुमचा मुलगा आहे. त्याच्या नजरेतलं तुमचं स्थान मला खराब करायचं नाही आहे. ती रडत म्हणाली. तिने वळून जायला सुरुवात केली आणि त्या क्षणी सुमित दारात उभा असलेला दिसला. त्याने सगळं ऐकलं होतं. खोलीत भयान शांतता पसरली. मी मान खाली घातली होती. मला वाटलं सुमित आता ओरडेल, घर सोडून जाईल किंवा माझ्यावर हात उचलेल. बाबा, सुमितचा आवाज शांत होता. मी त्याच्याकडे पाहिलं. सुमित रिद्धीजवळ गेला. रिद्धी, तू जेव्हा पुण्यात होतीस तेव्हा तू नेहमी म्हणायचीस की तुला असा माणूस हवा आहे जो तुला जपेल. मला माहीत नव्हतं की ते माणूस माझे बाबा असतील. मग तो माझ्याकडे वळला. बाबा, आई गेल्यानंतर तुम्ही किती एकटे झाला होतात हे मी पाहिले. मी परदेशात माझं आयुष्य जगतोय, पण तुम्ही या रिकाम्या घरात दररोज मरत होता. जर रिद्धीमुळे तुम्हाला पुन्हा जगायची इच्छा झाली असेल तर मी कोण ठरवणारा तुम्हाला विरोध करणारा? माझ्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. सुमित, पण लोक, समाज, लोक 2 दिवस बोलतील आणि विसरतील बाबा, पण तुमचं आयुष्य तुम्हाला जगायचं आहे. रिद्धी एक चांगली मुलगी आहे. तिने तुम्हाला सावरले. हेच माझ्यासाठी महत्त्वाचं आहे. रिद्धीने सुमितकडे कृतज्ञतेने पाहिलं. सुमितने आम्हा दोघांचे हात एकमेकांच्या हातात दिले. त्या रात्री कोल्हापुरात पाऊस पडत नव्हता, पण माझं मन तृप्त झालं होतं. आम्ही तिघे गॅलरीत बसलो होतो. सुमित त्याच्या भविष्याबद्दल सांगत होता आणि रिद्धी माझ्या खांद्यावर डोकं ठेवून शांतपणे ऐकत होती. आज हे घर फक्त भिंतीचं नव्हतं. आज या घरात खऱ्या अर्थाने ओलावा होता. जुन्या परंपराच्या पलीकडे जाऊन 2 जीवांचे एकमेकांना दिलेला आधार आणि एका मुलाने आपल्या वडिलांच्या सुखासाठी दिलेली संमती. हे नातं जगावेगळं होतं, पण हे माझं होतं. मी रिद्धीच्या कानात हळूच कुजबुजलो. आता हे घर तुझंच आहे रिद्धी.
तिने माझ्या हातात हात मिळवला आणि पुन्हा एकदा तिच्या गालावरती गोड खिळी पडली. आमची ही प्रेमगाथा वयाने मोठी नव्हती, पण भावनेने नक्कीच अथांग होती.